नमस्कार, भटकंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण गणपती बाप्पांचे प्रथम पूजन करतो। गणपती विघ्नहर्ता आहे आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी 21 दुर्वांची जोडी वाहिली जाते। तर आपण गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतो त्याची एक सुंदर कथा आणि खरीखुरी कथा आपण जाणून घेणार आहोत। गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय दैवत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आपल्या जीवनातील अमूल्य 2 मिनिटाचा वेळ नक्की द्या। तर एकदा अनलासूर नावाचा एक महाभयंकर राक्षस की ज्याने घोर तपश्चर्या करून अनेक वरदान प्राप्त केले आणि ऋषी मुनी देवता यांना हा राक्षस त्रास देऊ लागला। अनल म्हणजे अग्नी। तो राक्षस इतका भयानक होता आणि त्याचा आवाज एवढा मोठा होता त्याचे डोळे लालबुंद होते। तो राक्षस अग्नीच्या ज्वाला सोडत होता तोंडामधून। अग्नीच्या ज्वाला सोडल्यानंतर समोर येणारा भस्म होत होता, जळून जात होता, दिसेल त्याला तो गिळत होता। संपूर्ण देवलोक राक्षसाला घाबरले, भयभीत झाले। सगळे देवलोक सुद्धा आणि सगळे देव मदतीसाठी महादेवांच्याकडे गेले। महादेवांनी सांगितले की ह्या राक्षसाला मी मारू शकत नाही, तर या राक्षसाला फक्त गणपती मारू शकतो, त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांची मदत घ्या। महादेवांच्या सांगण्यानुसार सर्व देवता गणपतीचा धावा करू लागले। त्यावेळी गणपती बाप्पा धावून आले। गणपती बाप्पा बाल रूपात आले, प्रकट झाले त्या ठिकाणी आणि त्यांनी अनलासुराबरोबर युद्ध पुकारले। महाभयंकर युद्ध चालू झाले। अनलासूर गणपतीला गिळण्याचा प्रयत्न करू लागला। त्यानंतर गणपतीने विराट असे रूप धारण केले आणि त्या अनलासुरालाच गिळून टाकले। त्या महाभयंकर राक्षसाला गणपती बाप्पांनी गिळून टाकले। अनलासुराचा अंत झाला, परंतु गणपती बाप्पांच्या पोटामध्ये आग होऊ लागली, जळजळ होऊ लागली, खूप त्रास होऊ लागला गणपती बाप्पांना। आणि तिथे काही ऋषीमुनी आले आणि ऋषीमुनींनी दुर्वांची जुडी छातीवर ठेवली गणपती बाप्पांच्या। त्या ठिकाणी कश्यप ऋषीमुनी आले। कश्यप मुनी महातपश्चर्य होते आणि त्यांनी 21 दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना खायला दिली आणि काय चमत्कार, काही क्षणात, काही वेळात लगेच गणपती बाप्पाच्या पोटातील जळजळ थांबली, म्हणजे आग होणारी थांबली। त्यावेळी गणपती बाप्पा प्रसन्न होऊन म्हणाले की जो कोणी मला दुर्वा अर्पण करील त्याला हजारो यज्ञ, व्रत, दान आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल। हे जे शब्द आहेत गणपती बाप्पांचे आहेत, म्हणून गणपती बाप्पांचे आपण अवश्य दर्शन घेत जा। गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा की आपल्याला हजारो यज्ञ केल्याचा पुण्य त्या ठिकाणी मिळेल, हे स्वतः गणपती बाप्पांनी सांगितले आहे। ह्याच्यावर विश्वास ठेवा आणि गणपतीला दुर्वा नक्की वाहा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। गणपती बाप्पा मोरया।